आता शिवलिंगाची स्थापना करायची कशी हे तुम्हाला शिकवतो। शिवलिंगाची स्थापना कशी करावी, घरामध्ये, मंदिरामध्ये, शिवालयामध्ये शिवलिंग कसं स्थापन करावं याची पूजा अर्चनेची जी विधी आहे ती मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही शांतपणे ऐकावी। आणि महाराज कथेला सुरुवात झाली। इतका भाव सुंदर सांगितला। एक शुभ काळ आणि वेळ पाहून पवित्र तीर्थक्षेत्रावरती नदीकाठी अथवा सुंदर मनोहर एकांत स्थानी शिवलिंग स्थापन करावं, परंतु त्याची नेहमी पूजा होत राहील याची खबरदारी मात्र घ्यावी। आपल्या रुचीप्रमाणे पार्थिव, जलमय अथवा तेजयुक्त द्रव्यानं विधियुक्त लिंग निर्माण करून त्याची पूजा करावी, म्हणजे भक्ताला पुरेपूर त्याचं फळ मिळेल। संपूर्ण शुभ लक्षणयुक्त शिवलिंगाची पूजा केल्यास ती तत्काल लाभदायक ठरत असते। जलप्रतिष्ठेसाठी लघु लिंग हे निर्माण करावं। अचल प्रतिष्ठा, लघु प्रतिष्ठा म्हणजे ज्याला कमी पाहिजे असेल त्याने छोटं आणि ज्याला अचल पाहिजे असेल त्याने मोठं, अशी प्राणप्रतिष्ठेसाठी स्थूल लिंग घ्यावं। उत्तम लक्षणांनी युक्त शिवलिंगाचं पीठासहित स्थापना करावी। शिवलिंगाची पीठासहित स्थापना करावी। गोल, चौकोनी, त्रिकोणी किंवा डमरू सारखं असावं। आधीचे शिवलिंग जे आहेत ना, जुन्या काळातले, मनमाड चाळीसगाव रस्त्यावरती एक मंदिर आहे पाटणा देवीचं, तिथे हेमाडपंथी मंदिर आहेत। शिवलिंगाचं जे पीठ आहे ते कसं आहे, चौकनी आहे। गेलंय का तुम्ही कधी तिथे? चौकनी आहे, चौकनी का? जशी त्याची भक्ती होती तसं ते बनवत होते। यज्ञ कसा करावा ना हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे या कथेमध्ये। जर तुम्ही त्रिकोणी यज्ञ केला ना, त्रिकोणी, आपण यज्ञ कसा करतो, चौकोनी, त्रिकोणी यज्ञ जर केला ना, शिवमहापुराण कथेत सांगितलं जातं की ज्याची जशी इच्छा असेल ती इच्छा त्याची खूप लवकर प्राप्त होत असते, त्याचं ते फळ त्याला खूप लवकर मिळत असतं। म्हणून त्रिकोणी यज्ञ करायला शिका। आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी त्रिकोणी यज्ञ करा। लिंगपीठ हे महान फल देणार असतं। जे द्रव्यलिंग असेल त्याचं द्रव्याचं पीठ असावं। उत्तम लिंग तयार करणारा यजमान यांच्या 12 बोट एवढं उंच ते समजावं। याच्यापेक्षा जास्त उंचही चालत नाही। कमी नसावं, कमी असल्यास त्याचा लाभ होत नाही। शिवलिंग स्थापन केल्यावर विविध उपचारांनी त्याचं पूजन करावं आणि शिवालयाच्या जवळ ध्वजारोहण करावं। रोज नियमानं शिवलिंग पूजन करावं आणि पूजा, भगवंताची नोकरी करावी, षोडशोपचार पूजा करावी आणि त्यांना शिवपद प्राप्त होतं। आवाहन बघा, षोडशोपचार पूजा म्हणजे काय? 16 प्रकारची पूजा। ती कशी? आवाहन करायचे, देवाला बोलवायचं, देवा या ना, मी तुमची वाट बघते, मी तुमचं वाट बघतो आहे। भगवंताला आसन द्यायचंय बसायला। काल्पनिक पूजा म्हटल्या गेली आणि या कलियुगामध्ये काल्पनिक पूजेला सगळ्यात जास्त महत्व आहे। मानसिक पूजा म्हणतात त्याला, सगळ्यात जास्त महत्व आहे। आराग्य द्यायचंय, पाद्यपूजन करायचंय, पादांग करायचंय, आचमन करायचं, अभंग स्नान करायचं, देवाला घालायला कपडे द्यायचे, यज्ञोपवीत द्यायचंय, भगवंताला गंध लावायचा आहे, पुष्प द्यायचे, धूप दीप नैवेद्य भगवंताला द्यायचे, सगळ्यात शेवटी तंबूल चढवायचं, निरंजनानं आरती करायची, नमस्कार करायचा आणि भगवंताचं विसर्जन करायचं। असं हे 16 प्रकारचे उपचार, षोडश उपचार पूजा याला म्हटलं गेलेलं आहे। याप्रमाणे पूजन केल्यानं शिवपदाची प्राप्ती त्या साधकाला होत असते। मूर्तिका, कनिका, गोमया, पुष्प, कनेरीचं फूल, फळं आणि गुड, लोणी, भस्म किंवा तांदळाचा शिजवलेला भात, जशी ज्याची रुची असेल तसं या वस्तूंपासून श्रद्धा असेल त्याप्रमाणे ती वस्तू घेऊन त्याचं शिवलिंग तयार करायचं। भाताचं शिवलिंग पण चालतंय, भस्माचं चालतं, कनेरीच्या फुलाचा लगदा करायचा त्याचंही चालतं। ज्या या वस्तू आहेत यांचं शिवलिंग तयार करायचं, छोटंसं, अगदी 3 इंचाचं 4 इंचाचं जसं जमेल तसं, आणि त्याची पूजा करायची। सकाळ संध्याकाळ 1000 प्रणव जप करायचा आणि अथवा दूर दिवशी
जर दर दिवशी आपल्याला त्या गोष्टीचा प्रणव जाप करायला मिळाला तर त्या व्यक्तीला शिवपद प्राप्त होत असतं असं म्हणतात. आणि जाता येत नसेल ना तर कुणी आपल्या अंगठ्याला, अंगठा सुद्धा शिवलिंग आहे असं म्हणतात. अंगठा हा सुद्धा शिवलिंग आहे. अंगठ्याला लिंग समजून त्याची पूजा केल्यास तोही शिवपदाचा अधिकारी होतो. किती सोय दिलेला आहे भगवंतांनी, पण तरी सुद्धा आपण करत नाही. आपण अंगठा ठेंगा दाखवण्यासाठी करतो, पूजेमध्ये वापरण्यासाठी नाही कधी वापरत. पुण्यक्षेत्रामधील विहिरी, झरे, पाण्याचे झरे, पुष्कराणी, इतरांना शिवगंगा असं म्हटलं गेलेलं आहे. बाप स्नान, दान, जप करणं हे महापुण्यकारक असतं. पुण्यक्षेत्रात एक दिवस तरी अवश्य घालावा असं भगवंत म्हणतात. पण आपण हे करत नाही. का नाही करत? कारण आम्हाला भगवंताची नोकरीच करता येत नाही. का नाही करता येत? कारण आम्ही भगवंताच्या दारी जातो पण मागतो, आणि मागितल्यानंतर आम्ही विसरतो की भगवंताने आम्हाला खूप काही दिलेले पण घेता येत नाही.